हिमालयाच्या कुशीतलं असं एखादं ठिकाण तुम्ही कधी पाहिलंय का, जिथे पोहोचल्यावर क्षणभर वाटतं की आपण भारतात नाही तर एखाद्या वेगळ्याच देशात आलो आहोत. असं ठिकाण जिथे सुंदर आर्किटेक्चर आहे, हजारो फुलं आहेत, डोंगराच्या कड्यावर लाकडी प्लॅटफॉर्म्स आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशी माणसं आहेत जी तुम्हाला पर्यटक म्हणून नाही तर आपल्या घरच्या पाहुण्यासारखं स्वागत करतात. आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत अरुणाचल प्रदेश मधल्या आमच्या आवडत्या आणि कदाचित आजपर्यंतच्या सर्वात सुंदर होमस्टे मध्ये, जिथे आम्हाला पुन्हा एकदा जाणवलं की मुलांना मोठमोठ्या रिसॉर्ट्सची गरज नसते, तर त्यांना माणसं, निसर्ग आणि अनुभवांची गरज असते. मागच्या एपिसोडमध्ये आपण गुवाहाटी ते जामिरी हा सुंदर प्रवास केला आणि अखेर संध्याकाळी आम्ही जामिरीमधल्या आमच्या होमस्टेमध्ये पोहोचलो. पण खरं सांगायचं तर होमस्टेमध्ये प्रवेश करताच आम्ही काही सेकंद अक्षरशः थांबलो, कारण जे आमच्या समोर होतं त्यासाठी आम्ही तयारच नव्हतो. सुंदर हिमालयीन शैलीचं आर्किटेक्चर, डोंगराच्या उतारांचा केलेला अप्रतिम वापर, सगळीकडे फुलंच फुलं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, रंगबिरंगी ब्लॉसम्स आणि इतकी स्वच्छता की प्रत्येक कोपरा जणू एखाद्या पोस्टकार्डमधून बाहेर आला होता. क्षणभर वाटलं आपण भारतात नाही एखाद्या वेगळ्याच देशात आलो आहोत. आणि आम्हाला भारावून टाकणारी गोष्ट म्हणजे ज्या प्रेमाने होमस्टेच्या मालकांनी आमचं स्वागत केलं. मोगली आणि बगीराला त्यांनी प्रेमाने झोपायावर बसवलं. कॅम्पसमधल्या झाडांवरून स्वतः बेरीज तोडून आणून त्यांना खायला दिल्या. अरे गोड आहे. टेस्ट करो, टेस्ट करो. घे घे मुगली घे. नहीं खाएगा. त्या क्षणी पर्यटक आणि मालक असं काही वाटतच नव्हतं, जणू आम्ही त्यांच्या घरी पाहुणे म्हणूनच आलो होतो. ओके, थँक्यू. खास हिमालयीन पद्धतीने सुंदर तांब्याच्या भांड्यांमधून सर्व केलेला तो चहा थंडीच्या वातावरणात त्या सुंदर दृश्यासोबत खरंच अविस्मरणीय होता. मग आम्ही आमच्या रूमकडे जायला निघालो. रोड से हाँ, मेरा माथा में लगेगा, थोड़ा देख के ऐसे चलना. वहाँ जाकर देख. हाँ ऊपर. चल शिडीवरून सर माथा में लगेगा. यस यस यस. रूमकडे जाताना मक्याच्या कणसांपासून तयार केलेलं एक सुंदर तोरण आमच्या नजरेत भरलं. आप यहाँ भी बैठ सकते हैं ना. सुरुवातीला आम्हाला वाटलं ते फक्त डेकोरेशन असेल, पण होमस्टेच्या मालकांनी त्यामागची कथा सांगितली. मका कसा साठवतात, तो कसा प्रिझर्व करतात, स्थानिक संस्कृतीत त्याचं महत्त्व काय आहे. बेटा कैसे लगा? कैसे लगा? अच्छा है, अच्छा है. ये थोड़ा ठीक है ना, मिलता है. वो थोड़ा सा नहीं मिलता. से रख दिया तो अभी नहीं लगता है. ओके. ये अभी हो गया, इसका 4 मंथ ज़्यादा हो गया. अच्छा. ये One क्या year लगाते का हैं इसमें, क्या लगाते हैं? इसमें हम थोड़ा मेडिसिन दिया हुआ है, थोड़ा सा जो कीड़ा नहीं खाने के लिए. ओके वो ओके अच्छा रहता है. ओके, तो अच्छा रहता है. अभी ये 4 मंथ्स ओल्ड है. हाँ, ये 4 मंथ्स हो गया. पार अभी 4 मंथ तो पार हो गया उसे, इसलिए ये यूज नहीं कर सकता है. नहीं ओके ओके. ये डेकोरेशन के लिए सिर्फ. नहीं तो Decoration के इसका लिए तो अच्छा बहुत लग रहा है. खाने की आपका चावल, हाँ. एक हो गया आटा, आटा. और उसको ये जो कॉर्न का थोड़ा कूट कर उसके पीछे में थुप्पा बनाता है हम लोग. थुप्पा जो खाता है ना ब्रेकफास्ट का, ये इससे ही बनता है. हाँ हाँ हाँ. ये बहुत अच्छा है खाने में. उसमें बहुत ये रहता है. हे सगळं त्यांनी समजवून सांगितलं. हे सगळं ऐकून पुन्हा जाणवलं प्रवास म्हणजे फक्त ठिकाण पाहणं नाही तर संस्कृती समजून घेणं आहे.
रूम मध्ये पोहोचल्यावर मोगलीची मस्ती सुरू झाली. पण बगीरा थोडा थकलेला वाटत होता. कदाचित एअरपोर्टवरची रात्र, दिवसभराचा प्रवास आणि तापमानात अचानक झालेला बदल यामुळे असेल. आता टेम्परेचर साधारण 8 ते 9 डिग्री सेल्सिअस होतं. आम्ही मुळात त्यांना आंघोळ घालण्याचा विचार केला होता, पण परिस्थिती पाहून निर्णय बदलला. पॅरेंटिंग मध्ये अनेकदा प्लॅन पेक्षा ऑब्झर्वेशन महत्वाचं असतं. मग आम्ही सोबत आणलेल्या हर्बल वेट वाईप्सचा वापर करून त्यांना स्वच्छ केलं, फ्रेश केलं आणि आंघोळीची गरजच भासली नाही. खरं तर ही एक छोटीशी पॅरेंटिंग टीप आहे की प्रवासात फ्लेक्झिबिलिटी खूप महत्वाची असते. रूम मधून बाहेर आलो तोपर्यंत अंधार झाला होता. मोगली बगीराला आम्ही आणखी एक सवय लावतोय, ती म्हणजे टॉर्च वापरण्याची. जंगल असो, गाव असो, होमस्टे असो, रात्री चालताना टॉर्च घेऊन चालणं ही एक चांगली सवय आहे. त्यामुळे टॉर्च त्यांच्यासाठी खेळणं नाही, तर ऍडव्हेंचर आणि सेफ्टी दोन्ही आहे. आणि मग सुरू झाला मोगली बगीराचा एक्सप्लोरेशन मोड. उतरायचं नाही गप बसायचं. मम्मा सोबत झोपाळ्यावरची मस्ती, नाही बचलं. जॅकेट घालूया तुम्हाला, थंडी वाजते. हे जॅकेट घालूया, गार वारं लागायलंय. मगू तसं चालताना होतं, हे करायचं नाही. इकडून तिकडं फिरणं, डायनिंग एरियामध्ये डोकावणं, इकडे इकडे कुठे तो? प्रत्येक गोष्ट अगदी कुतूहलाने निहाळणं. कसलं छान आहे मध्ये. शिप शिप बॅ बॅ लाइटिंग लाइटिंग बघितलं तू गाणं म्हणणार. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार लाइटिंग बघितलं. बहुत अच्छा बनाया. श्वेता, टेक राईट. त्या दिवशी याच होमस्टेमध्ये आणखी एक फॅमिली आली होती, जे आसाम मधून आले होते. ते सर्वजण कराओकेवर गाणी म्हणत पार्टी करत होते. आम्ही देखील थोडा वेळ त्या आसामीज लोकांसोबत बसून त्यांची गाणी ऐकली. वन आणि मग थोड्या वेळाने ते लोक निघून गेल्यावर नेहमीप्रमाणे मोगली आणि बगीराला उत्सुकता आली. त्यांनी माईक हातात घेतला आणि आम्हाला न सांगता, कोणी शिकवलं नसताना स्वतःहून गाणी म्हणायला सुरुवात केली. अजून पूर्ण बोलायलाही येत नाही, पण मोडक्या तोडक्या शब्दात मम्माने शिकवलेली पोएम म्हणायला सुरुवात केली, तेही पूर्ण आत्मविश्वासाने. खायचं त्या क्षणी आम्हाला खूप आनंद झाला, कारण मुलं आपण सांगतो त्यापेक्षा आपण जगतो ते जास्त शिकतात. आणि मजेचा भाग म्हणजे तिथे मोगलीला एक माऊ मिळाली. मग काय, दोघेही तिच्या पुढ्यात माईक ठेवून माऊला गाणे म्हणायला सांगत होते. तोपर्यंत त्यांच्या खाण्याची वेळ झाली होती. त्यांच्यासाठी आम्ही ताजे गरमागरम टोमॅटो ऑमलेट आणि रोटी बनवून घेतली. नको काढायला नको. ते बेबी कुठे गेलं रे? ते बेबीला चिंचीचं पण मी वरून घालते. बाबा तिथं हे करायला लागले तर ते बेबीला नेले बघ. बेबी कसं नुन्नू केले छान छान. तू हात लावून म्हणजे इकडे लाईट बघा. मी द्यायला लागले तू हात लावून बघते टिकीकडे बघते.
नाही दोघांनी एकात बसायचंय. खाणं चालू होतं, खाण्यासोबत फिरणंही चालू होतं, मस्तीही चालू होती आणि त्याच वेळी होमस्टेच्या मालकांच्या फॅमिलीतीलच एका मुलासोबत त्यांची मैत्री झाली. भाषा वेगळी, राज्य वेगळं, पण खेळ एकच, दंगा मस्ती. खूप खेळून, खूप धावपळ करून आणि भरपूर अनुभव घेऊन रूममध्ये येताच काही मिनिटांतच ते दोघेही झोपले. यालाच आम्ही म्हणतो ट्रॅव्हल रुटीन मॅनेजमेंट. प्रवासात रुटीन 100% मेंटेन होत नाही, पण मुलांना भरपूर फिजिकल ॲक्टिव्हिटी, चांगलं अन्न आणि सुरक्षित वातावरण मिळालं तर शरीर आपोआप बॅलन्स शोधतं. सकाळी मोगली बगिरा उठण्याआधीच आम्ही आमचं सर्व आवरून घेतलं. तेवढ्यात मोगलीला जाग आली. बगिरा अजून झोपला होता. मोगली उठला, पण खूप थंडी असल्यामुळे तोंड देखील न धुता मोगलीला तसेच अंथरुणातून घेऊन आम्ही मॉर्निंग वॉकला निघालो. आणि एवढी थंडी असून सुद्धा त्याने जॅकेट देखील घालून घेतलं नव्हतं. मग काही मिनिटांतच लक्षात आलं की मॉर्निंग वॉकसाठी बाहेर कुठे जाण्याची गरज नाही, कारण पूर्ण होमस्टेचा कॅम्पसच एक वेगळं जग होतं. पुढचा जवळजवळ अर्धा पाऊण तास आम्ही फक्त कॅम्पस फिरत होतो. सुंदर फुलं, सुंदर लँडस्केपिंग, लाकडी आर्किटेक्चर, डोंगराच्या कड्याचा केलेला अप्रतिम वापर, जिथे नजर जाईल तिथे सौंदर्य, साधं पण अतिशय सुंदर. पुढे आम्ही डोंगराच्या कड्यावर बांधलेल्या लाकडी प्लॅटफॉर्मवर आलो. तिथे एक्स्ट्रा डायनिंग एरिया होता, बसण्यासाठी जागा होती. तिथूनच पुढे कॅम्पिंग टेंट्स सुद्धा होते. आणि अचानक मोगलीचे टँट्रम्स सुरू झाले. मग त्याला झोपाळ्यात बसवण्याचा प्रयत्न केला, पण तो काय ऐकायला तयार नव्हता. मग कदाचित त्याला थंडी वाजत असेल म्हणून त्याला घेऊन कॅम्प फायर एरियामध्ये आलो. अर्थातच रात्रीची शेकोटी अजून थोडी सुरू होती. मग थोडा वेळ शेकून पुन्हा आम्ही होमस्टे वॉक सुरू केला. पुढे गेल्यावर आम्हाला एका चिनी ड्रॅगनची सुंदर प्रतिकृती दिसली. त्यासोबत बुद्धिस्ट प्रेयर फ्लॅग्स, प्रेयर व्हील्स आणि स्थानिक संस्कृतीचे अनेक सुंदर घटक. या सगळ्यामध्ये तिबेट, भूतान, चायना आणि अरुणाचल यांच्या संस्कृतींची छटा जाणवत होती. आम्ही हे सगळं मोगलीला दाखवत होतो.
आज कदाचित त्याला सगळं समजणार नाही, पण त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये हे अनुभव नक्कीच जमा होत राहतील. किती चाललो तरी कड्यावरील ते होमस्टेचं लाकडी स्ट्रक्चर संपतच नव्हतं. खरंच ज्याने कुणी हा आर्किटेक्चरल प्लॅन केला असेल त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. इतक्या डोंगर उतारावर इतक्या कमी जागेत इतका सुंदर प्लॅन, खरंच अप्रतिम. त्यानंतर आम्ही टेरेस सेक्शन मध्ये पोहोचलो. तो क्षण निवांत बसून अनुभवण्यासारखा होता. तोपर्यंत बगीरा देखील उठला होता. थंडी वाजायला बघू. आम्ही सगळे ब्रेकफास्ट साठी डायनिंग एरिया मध्ये जमलो. बघू. तांब्याच्या भांड्यांमधून दिलेला सुंदर टेस्टी नाश्ता आणि सोबत तो अप्रतिम निसर्ग. कधी कधी लक्झरी म्हणजे महागड्या गोष्टी नसतात, तर कुटुंबासोबत अशी शांत सकाळ असते. काय चांगला काय घरात आणत आता निघायची वेळ झाली होती. मोगली काय झोपा सोडायला तयार नव्हता. मी खरं सांगायचं तर आमचा देखील पाय तिथून निघत नव्हता, पण पुढचा प्रवास आम्हाला बोलावत होता. अजून खरा हिमालय एक्सप्लोर करायचा होता. मोगली बगीरा सोबत हाय अल्टिट्यूड स्नो ट्रेक करायचा होता. मग आम्ही जायला निघालो. मोगलीने तर आमच्या ड्रायव्हर अंकल सोबत इतकी घट्ट मैत्री केली होती की थेट स्टीअरिंगवर ताबा मिळवून स्वतःच गाडी चालवणार असल्याचा हट्ट करत होता. दोघांनी स्वतःहून काढून मुगली हम लोग बगीरा लगे पीछे बैठते हैं, आप ड्राइव करो. ओके, आप ड्राइव करो. आम्ही गाडीत बसणार इतक्यात होमस्टेचे मालक पुन्हा आले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या परंपरेप्रमाणे निरोप दिला. आप भी आइएगा महाराष्ट्र आएंगे. त्यांच्या श्रद्धेनुसार हा स्कार्फ सुरक्षित प्रवासासाठी शुभ मानला जातो. त्यांच्या त्या प्रेमाने, त्या आपुलकीने आमचं मन खरंच भरून आलं. मोगली आणि बगीराला त्यांनी ज्या प्रेमाने निरोप दिला तो क्षण आम्ही कधीच विसरणार नाही. बहुत ही अच्छा मेंटेन किया है. गाडी निघाली आणि ते आम्हाला बाय करत राहिले. आम्ही मागे वळून बघत राहिलो. काही ठिकाणं सुंदर असतात, पण काही ठिकाणं सुंदर माणसांमुळे आयुष्यभर लक्षात राहतात. जामिरी होमस्टे आमच्यासाठी असंच एक ठिकाण राहील. पण प्रवास अजून संपलेला नव्हता. आत्ता कुठे दुसरा दिवस सुरू झाला होता. आता आमचा छोटा ड्रायव्हर मोगली तयार होता पुढच्या रोड ट्रिपसाठी. फक्त टिपिकल व्हेकेशन ट्रिप नाही, तर निसर्ग आणि संस्कृती दोन्ही एक्सप्लोर करणारी रोड ट्रिप. पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणखी उंच हिमालयात, आणखी खोल अरुणाचल प्रदेशात, मोंडला टॉप, बुद्धिस्ट कल्चर, ब्रीथ टेकिंग रोड्स, इंडियन आर्मी आणि रामा कॅम्प गावातील डोंगरावरील सुंदर होमस्टे. आमच्या सोबतचा हा प्रवास चुकवायचा नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सुद्धा आमचा जामिरी होमस्टे आवडला का, आणि तुमचा देखील एखादा फेवरेट ड्रीम होमस्टे असेल
मग भारतात कुठेही असू दे, परंतु कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेचर पॅरेंटिंगच्या पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.